नमस्कार, मी आहे प्रीती आणि आजपासून सुरू होतोय आपला नवीन प्रवास. होय, आज आहे आपला पहिला एपिसोड टॉक शो विथ प्रीतीचा. आणि हा फक्त पॉडकास्ट नाहीये, हा आहे विचारांचा, प्रेरणेचा आणि खऱ्या आयुष्यातील गोष्टींचा मंच. आणि आपण इथे भेटणार आहोत अशा व्यक्तींना ज्यांनी संघर्षाला हरवून आपले नवीन मार्ग तयार केलेत. तर सीट बेल्ट बांधा, कारण की आजचा एपिसोड तुमचे विचार बदलू शकतो. तर आजच्या आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत असणार आहे एक असं व्यक्तिमत्व जे मल्टीटास्किंग आहे. ते स्वतः मोटिवेशनल स्पीकर आहेत, सोशल मीडिया महामित्र आहेत, पोलीस मित्र आहेत, सायबर सेल मित्र आहेत आणि युग आरंभ या न्यूज पोर्टलचे ते सर्वेसर्वा आहेत आणि फार्मर सुद्धा आहेत. तर ते आहेत कुंडलचे सुपुत्र मिस्टर अमित सुरेखा दिलीप पाटील सर. फर्स्ट ऑफ ऑल टॉक शो विथ प्रीतीमध्ये तुमचं स्वागत आहे सर. थँक्यू सो मच. कसं वाटतंय आपल्या शो मध्ये येऊन? खूप छान. काही जशी स्वप्न असतात लोकांची, त्यापैकी हे एक स्वप्न आहे की एक पॉडकास्ट मला, इंटरव्ह्यू मला देता यावा असं एक होतं आणि आज ते पूर्ण होत आहे. त्याबद्दल थँक्यू सो मच. सर, मला एक विचारायचं होतं की म्हणजे एवढा संघर्ष, एवढ्या जबाबदाऱ्या आणि एवढ्या पोस्ट, म्हणजे आता आपण इंट्रो मध्ये बघितलंय, तर मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की म्हणजे स्वतःला कसं ओळख करून द्याल की मी एवढ्या पोस्ट आहेत माझ्याकडे, एवढ्या मी जबाबदाऱ्या कसा म्हणजे एक हाती पेलतोय? खरं सांगायचं झालं तर या ज्या काही पोस्ट तुम्ही ज्या म्हणताय किंवा ज्या आहेत, या सगळ्या आहेत त्या सामाजिक कार्याच्या आहेत. जसं की सोशल मीडिया महामित्र, मी एक महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम होता त्यामध्ये सोशल मीडिया महामित्र झालो. महामित्र चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्याच्यावरती सेक्रेटरी पदी काम केलेलं आहे मी. यानंतर पोलीस मित्र म्हणून पण काम करतोय, सायबर मित्र म्हणून पण काम करतोय. या सगळ्या गोष्टी जेव्हा मी काम करतो तेव्हा माझं इंटेन्शन हेच असतं की लोकांना कसं सावध करता येईल, कशी जास्तीत जास्त योग्य ती माहिती देता येईल. सो त्या दृष्टीनेच मी नेहमी काम केलेलं आहे. आणि इथून पुढे तोच मानस आहे की कसं या गोष्टींचा वापर लोकांसाठी करता येईल. सर, बालपणातला असा एक किस्सा आहे की त्याच्यामुळे तुम्हाला असं इन्स्पिरेशन मिळालं की आपण काहीतरी करायला पाहिजे आपल्या लाईफमध्ये, बिकॉज तुमचं बॅकग्राऊंड तरी फार्मिंग, शेतकरी कुटुंबात नाही तुम्ही, तर मग इकडे एवढ्या उंचाईपर्यंत येण्यासाठी तुम्हाला इन्स्पिरेशन कुठून भेटलं लहानपणी? आता तसं बघायला गेलं तर अशा गोष्टी खरं तर ऑन कॅमेरा सांगणं म्हणजे थोडं धाडसाच म्हणावं लागेल. पण तुम्ही आता प्रश्न विचारलाय तर नियमच आहे तुमचा की उत्तर तर द्यावं लागेल. आणि खरं खरं उत्तर हा नक्कीच. तुमच्या पुढे खोटं बोलायचं धाडस नाही करणार. बालपणी म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या की त्या काळी कम्प्युटर वगैरे नवीनच गोष्टी सुरू झालेल्या होत्या आणि त्या गोष्टींची आवड होती. त्यावेळी सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म वगैरे असे काही नव्हते, फेसबुक सारखे किंवा जे आजकाल आपण सगळे इन्स्टा वगैरे युज करतोय. पण त्यावेळी जीमेल होतं, जीमेल वरून लोक त्यावेळी चॅट करायचे किंवा बोलायचे. ऑर्कुट सारखा प्लॅटफॉर्म त्यावेळी आला होता. त्याच्या आधी याहू मॅसेंजर होता. याहू मॅसेंजर एक असं प्लॅटफॉर्म होतं की वर्ल्ड वाईड कनेक्टिव्हिटी होती. मग थोडस एक हे वाटायचं की विदेशातल्या लोकांशी बोलायला मिळतात. त्या काळात विदेशी लोक पाहायला मिळत नव्हते, पण बोलायची ती एक हे मिळत होतं. इंग्लिश एवढं चांगलं नव्हतं. मग ते थोडस आय थिंक मला वाटतं मी 9वी-10वीला असेल, तर ते त्यामध्ये MSCIT चे क्लासेस असायचे. त्यावेळी आम्ही ते ओपन करून बसायचो. मी, माझे 2 मित्र होते. मोकळ्या वेळामध्ये अशा गोष्टी जास्त हे झाल्या. मग हळूहळू त्या गोष्टींमध्ये शिकण्याची आवड निर्माण झाली की यामध्ये नाविन्य काय आहे, नवीन काय आहे, अशा गोष्टी करत 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 हळूहळू तिथं आलो. त्यानंतर सोशल मीडियाचा जो ट्रेंड सुरू झाला, मग त्यामध्ये जसं त्यात शोध सुरू होते तसे यातही शोध सुरू झाले आणि यामध्ये उपक्रम हा सुरू असलेला त्यावेळी मला समजला, त्यामध्ये मी सहभाग घेतला. मग माझ्या विभागातून मी निवडला गेलो. असा तो प्रवास होता. मग लहानपणी आपलं प्रत्येकाचं वेगवेगळं स्वप्न असतं ना, तसं तुम्हाला लहानपणी शाळेत असताना तुम्हाला काय व्हायचं होतं? खरं सांगायचं तर स्वप्न नेहमी आता टीव्ही समोर असायचे, त्यामुळं ऑब्विसली ऍक्टर व्हायचं स्वप्न एक होतं, जे की आता हसू येतं त्या की ते स्वप्न पूर्ण नाही झालं. लोक वाचले त्या धोक्यापासून. कारण
डान्सची मला आवड होती. मी आजही डान्स करतो. हम्म. मिमिक्री आर्टिस्ट अच्छा. आहे आमचं. मी मिमिक्री करतो. त्यामुळे एक वैविध्यपूर्ण जसं एक असतं ते होतं आणि त्यामुळे असं वाटायचं की आपण ऍक्टर बनू शकू. आणि त्याच्या पलीकडे काही माहित नव्हतं की डायरेक्शन पण असतं, इतर कोरिओग्राफी पण असते, ह्या गोष्टी माहितच नव्हत्या. सो आपल्या भाषेत सांगायचं झालं तर मला नट बनायचंय, अभिनेता. तर जसं जसं मग मोठं होत गेलं, बालपण जसं मागं पडत गेलं तसं ते स्वप्नही मागे राहत गेली. फायनली इथेपर्यंत आहे. Yes. मग असा कोणता काळ होता की तुम्हाला म्हणजे अजून पण आठवतोय की तो खूप कठीण होता, त्यातनं म्हणजे असं म्हणतात ना की मी नशिबाने वाचलो किंवा त्यातनं नशिबाने बाहेर पडलो, असा कोणता काळ होता तुमच्या आयुष्यामध्ये? माझ्या आयुष्यामध्ये एकदा मी जेव्हा माझे वडील एक्सपायर झाले अच्छा. 2020 साली, आणि लाईफ मध्ये माझ्या फर्स्ट टाइम मी एक अशी सिच्युएशन फेस करायला लागली मला की त्यावेळी मी एकटाच पडलो होतो. म्हणजे लहान भाऊ, आई, मी, इतर नातेवाईक, घरचे मित्रमंडळी सगळे होते. पण वडिलांना अचानक ब्रेन स्ट्रोक जो असतो तो झालेला होता आणि पॅरालिसिस झालं. त्यानंतर ऑपरेशन पण करावे लागले आणि हे डिसिजन काही मिनिटांमध्ये घ्यायचे होते की काय करायचं. म्हणजे डॉक्टर म्हणतायत की त्यांची वाचण्याची शक्यता 99% नाहीच, पण तुम्ही काय करणार. मग ती जी सिच्युएशन होती मला आजही आठवतंय की त्यावेळी त्या कागदांवरती म्हणजे त्यांचे जे डॉक्युमेंट्स असतात, डॉक्टर साईन करून देतात ऑपरेशन. येस येस येस. सो तो भयंकर म्हणजे मला आजही तो म्हणजे प्रसंग कधी आठवला की वाटतं की आपले जे वडील आहेत, डॉक्टर तर सांगतात की ते वाचू शकत नाही, पण ऑपरेशन करावं लागेल, गॅरंटी नाहीच. मग ते त्या टायमिंगचं, त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर ते 17 दिवस होते हॉस्पिटलला. आणि 17व्या दिवशी जेव्हा ते डॉक्टरांनी त्यावेळी सांगितलं, व्हेंटिलेटर होतं, ते म्हटले की यांच्यामध्ये कोणतीही प्रोग्रेस होणार नाही, बट डे बाय डे तुम्हाला खर्च हा वाढत जाणार आहे. आणि आर्थिक परिस्थिती माझी म्हणजे खूप त्यावेळी कमकुवत होती, एकदमच जबाबदारी पडलेली होती सगळी. तर डॉक्टरांना मला ते सांगावं लागलं की त्यांचं व्हेंटिलेटर बंद करा. ही इतकी मोठी गोष्ट आहे, ते सांगायला खरंच मी हा मोठेपणा नाही पण धाडस लागतं की आपले वडील आता आपण मरणाच्या दारीत सोडणार आहे. आणि त्यांनी सांगताना सांगितलं होतं की हार्डली ते अर्धा ते पाऊण तास त्यानंतर ते जिवंत राहते. सो त्या गोष्टी आहेत की आजही मनामध्ये म्हणजे कधी आठवल्या तरी असं खूप वाईट वाटतं. तो एक स्ट्रगल पिरियड होता, त्यामध्ये खूप काही शिकायला मिळालं, लोक समजली, जे आज खूप गरजेचं आहे. आणि तिथून खूप काही दुनियादारी समजली. सो बापाने जाता जाता पण शिकवून गेला. बापच असतो हे म्हटलेलं म्हणतात ते काही चुकीचं नाही. तर तो एक प्रसंग होता. सर, आता तुम्ही ऍज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून कॉलेजेसमध्ये वगैरे जातात, तर मोटिवेशनल स्पीकर बनावं असं तुम्हाला आयडिया कधी आली की स्वतःला तुम्ही कधी मोटिवेट केलं की आपण पण पुढे जाऊन आपण बोलावं, लोकांशी संवाद साधावा असं? खरं तर ही गोष्ट असं आहे की जसं माझे मित्रमंडळी आहेत, यांच्याशी बोलता बोलता या गोष्टी बऱ्याच वेळा कित्येक असे विषय निघायचे. या विषयांमध्ये बऱ्याच वेळा मित्र काही म्हणायचे की यार तू चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतोस, तू प्रवक्ता का होत नाही कुठल्या पक्षाचा. कारण बऱ्यापैकी राजकीय पार्श्वभूमी थोडीशी आमच्या याला असल्यामुळे माझे आजोबा राजकारणात होते, वडील होते, मी होतो. त्यामुळे म्हणायचे की तू त्या अमुक अमुक पक्षाचा प्रवक्ता का होत नाही, एवढी बाजू मांडतोस चांगली, एवढं हे करतोस. तर मग असं बऱ्याच वेळा मला तो अनुभव आला. त्यानंतर सोशल मीडिया महामित्र हा उपक्रमात माझा निवड झाली. मग या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर विचार डोक्यामध्ये आला की आपण खरंच एवढ्या काही गोष्टी जर करू शकतो तर समाजासाठी त्याच्या गोष्टींचा उपयोग होईल, त्या गोष्टी समजावून सांगू शकतो. कारण शासनाची इच्छा होती की या उपक्रमाचा एक त्यांचा हेतूच हा होता की लोकांपर्यंत शासकीय ज्या काही योजना असतील किंवा त्यांची जी कामं ती पोहोचवा, जेणेकरून त्यांना लाभ मिळेल, आणखी जास्त प्रकारे त्यांना समजेल. तर तो पोहोचवण्याचा एक प्रयत्न होता. मग सोशल मीडिया अवेअरनेस, लोकांमध्ये जनजागृतीची खूप कमतरता आधी आहे. मग या गोष्टीलाच पुढे घेऊन जाऊया म्हटलं आणि मग
एक आमच्या इथे लकी कॉलेज आहे लक्ष्मणराव किर्लोस्कर, त्या कॉलेजने मला फर्स्ट टाइम संधी दिली. हा नेक्स्ट क्वेश्चन माझा हाच होता की फर्स्ट स्टेज स्पीच कसं होतं तुमचं ऍक्च्युअली, आणि भीती वाटली होती की नाही, म्हणजे कसं होतं, स्वतःला कसं केलं तुम्ही मोटिवेट? त्यावेळी जेव्हा फर्स्ट टाइम मी स्टेजवरती गेलो, तर मला खरं म्हणजे विश्वास नाही बसला, पण मला कसलीही भीती नाही वाटली. अजिबातच नाही. नाही, अजिबात नाही वाटली. मला माझ्या मनामधून ती भीती निघून गेली होती. अच्छा. कदाचित ते वडिलांचं घडलेलं जे काही किस्सा असेल त्यानंतर सगळ्या या गोष्टी मला करता आल्या. पण ज्या गोष्टी घडल्या, मी जेव्हा स्टेज डेअरिंग जेव्हा आपण म्हणतो फर्स्ट टाइम फेस करतो, तर मला असं एकच डोक्यामध्ये होतं की जे तुला वाटतंय किंवा जे सांगायचंय ते समजावून सांग, बस एवढंच डोक्यामध्ये होतं. त्यामुळे तो एक्सपिरियन्स डेफिनेटली स्पेशल आहे माझ्यासाठी. तो मुवमेंट मला आधी आठवतो. आणि सर्वांना ते लेक्चर, त्यांचे फीडबॅक्स पण आले. चांगलं लेक्चर, तुमच्याकडून चांगली माहिती समजली. सोशल मीडिया बद्दल ही काही विषय असू शकतो ज्याचं लेक्चर होऊ शकतं, आणि हे नव्याने त्यावेळी कॉलेजला तिथे झालेलं. तर तो एक्सपिरियन्स छान होता, खूप मेमोरेबल आहे. मग लोकांना मोटिवेट करताना स्वतः कसं मोटिवेट राहता तुम्ही, म्हणजे त्यासाठी काही एक्सरसाइजेस आहेत मेंटली वगैरे, असं काय? एकच गोष्ट आहे की जे तुम्हाला वाटतं, तुम्हाला पटतं आणि जे योग्य आहे तेच करा. तुम्ही आपोआप मोटिवेट व्हा. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटतं, जसं की मी वडिलांचा जो किस्सा सांगितला तो प्रत्येक ठिकाणी मला इथे लागू होतो. कोण कुठल्या टायमिंगला कधी आपल्याला उपयोगी पडला, कोण कसा आपल्या मदतीला आला, तर या सगळ्या गोष्टी समजल्यामुळे स्वतःला मोटिवेट करणं मला खूप सोपं जातं. की प्रत्येक गोष्ट आत्ताही मला तुमच्याकडून काही शिकायला मिळतं. मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं की जेव्हा कधी मी तुमचे व्हिडिओ बघतो, रील्स बघतो, तेव्हा वाटतं की ही एनर्जी जी आहे ती तुमच्याकडे कुठून येते. एक सर्वांच्याही असतात, त्यामध्ये तुमच्या जेव्हा रील्स असतात त्यामध्ये काही व्हेरिएशन्स आहेत इतरांच्या तुमच्यामधला, तर तुमची चॉईस विचार म्हणजे यापैकी कोणती रील वरती आपण बनवू शकतो कंटेंट. तुमचं कंटेंट सिलेक्शन खूप चांगलं आहे. ते मला खूप वेळा हे करतं, म्हणजे विचार करायला भाग पाडतं की आता विचार करायला पाहिजे, थोडासा हटके जाऊन त्याच्यावरती रिॲक्शन. आणि तुमचे जे फास्ट मध्ये तुमच्या असतात, नॉर्मली नसतात. सो जेव्हा फास्ट फॉरवर्डेड मध्ये आपण बनवतो ते एवढं सोपं नाही, कारण मूवी मेकिंग मध्ये माझा भाऊ, ज्या लहान भाऊ आहे तो पण मूवी मेकिंग त्याचा एंटरटेनमेंट, अजित पाटील एंटरटेनमेंट नावाचं त्याचे काम करत होतो. त्यामुळे मूवी मेकिंगचा अनुभव असल्यामुळे मला तुमचं कष्ट नक्कीच आणि त्यातूनही शिकण्यास मला मिळतं. मग असं एक तुम्ही मोटिवेशनल स्पीच कोणाला तर दिलाय, त्याचा एक फीडबॅक मिळालाय, तो तुम्हाला अजूनपर्यंत लक्षात आहे, असं घडलंय का कधी? खूप वेळा. म्हणजे माझे जेवढे लेक्चर्स झाले त्यापैकी बऱ्यापैकी कॉलेजेस मधून म्हणजे माझा नंबरही शेअर केला जातो. मी स्वतःहून जेव्हा कॉलेजचे टीचर्स असतील किंवा स्टुडंट्स पण असतील, ते मागतात नंबर, किंवा मी पण सांगितलेलं असतं की तुम्हाला असं कधी काही वाटलं या संबंधित मला विचारावं तर नक्की विचारा. सो मॅक्झिमम टायमिंगला सायबर मध्ये बऱ्यापैकी जे आजकाल चालू आहे, मॉर्फिंग करणं किंवा व्हिडिओ बद्दल छेडछाड करणं, या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग, ते मुलींच्या बाबतीत खूप घडलंय. आणि एक लास्ट टाइम एक किस्सा घडलेला होता. म्हणजे मी नाव नाही सांगू शकत, पण हे सांगू शकतो की मी जिथे लेक्चर दिलं त्या कॉलेजवरची एक मुलगी जेव्हा मला ते लेक्चर अटेंड केलेलं होतं, तर तिच्या भावाला पण हेच होतं की व्हिडिओ त्याचा घेऊन त्याच्याबद्दल त्या व्हिडिओवरती छेडछाड करून तो पोर्नोग्राफी मध्ये तयार केलेला होता, त्यावरती ब्लॅकमेलिंग चालू होतं. मग तो खूप त्याने धडपड केली आणि त्याची मानसिकता कम्प्लिटली म्हणजे सुसाईड पर्यंत पोहोचली होती. तेव्हा तिने सांगितलं की एकदा सरांशी बोलून बघ, तुला त्याच्यावरती पर्याय मिळेल आणि असं टोकाचं पाऊल उचलू नको. जेव्हा त्याने मला सांगितली ही गोष्ट, त्याचा कॉल आला मला, असं असं बोलला, आणि जवळपास 1.5 ते पावणे 2 तासाच्या आसपास आमचा कॉल चालला. कारण मला हे माहित होतं की ही चॅलेंज आहे की त्या मुलाला यातून बाहेर काढणं, त्याची मेंटॅलिटी जी आता सुसाईड पर्यंत पोहोचलेली आहे त्यातून त्याला मागे आणणं, आणि मी समजावून सांगण्यात सक्सेसफुल झालो. सो मी खूप या गोष्टीत मानतो की पैसा कसाही कमवता येईल, पण एखाद्याचा जीव वाचवण्याचं आपण कारण बनतोय, ही गोष्ट खूप मोठी आहे. आज तोही खुश आहे.
आणि ओव्हरऑल फॅमिली खुश आहे. तर कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं. तर ती गोष्ट आहे. म्हणजे असे फीडबॅक बरेचसे मिळतात. पण आहे नक्कीच इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा पोहोचण्याची पद्धत कधी कधी चुकीची असते. ती थोडीशी मी अभ्यास करून माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. So, मिळतं. आजच्या यंग जनरेशन मध्ये म्हणजे कशाची कमतरता आहे तुम्हाला असं वाटतं? आजची यंग जनरेशन मीन्स आपण यंग जनरेशन मध्ये आपण पण आहोत. नक्कीच ना. कारण आजची म्हणता म्हणता मी नेहमी प्रत्येक कॉलेजवरती लेक्चर होता तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही आणि आम्ही तुमच्या काळात आमच्या काळात हे काय होतं की पिढ्याचं अंतर असल्यासारखं वाटतं. त्यांच्या आणि आपल्या काळामध्ये बघितलं तरी 10-15 वर्षाचा फरक आहे जो की नथिंग नाच्या बराबर आहे. मग आपण जे बघितलेलं आहे जो बिफोर सोशल मीडिया आणि आफ्टर सोशल मीडिया आहे दोन्ही ते आपण कळत होतं आपल्याला. ह्या मुलांची जी आता जेनझी म्हटलं जातं या मुलांचं काय होतं की रियालिटी आणि रिअल लाईफ आणि रिअल लाईफ यामधली आपण जे याला हे म्हणू शकतो की फरक एकदा चेक करून बघावा हे डोक्यात नाहीये. जे दिसतं त्याचं अनुकरण करायचं आणि असं करायचं की तो अतिरेक होतो. लिमिटेशन्स कुठे हव्यात. जे बघतोय ते सत्य आहे की नाही हे बघावं. या गोष्टींमध्ये थोडस आजची जनरेशन जी आहे ज्याला तुम्ही आता म्हटला शब्द वापरला आजची जनरेशन तर ती थोडीशी तिथं कमी पडते. आता सोशल मीडिया महामित्र या सेगमेंटकडे जाऊया आपण. तर त्याबद्दल तुमची भूमिका नेमकी काय असते ऍज अ सोशल मीडिया महामित्र म्हणून? आता सोशल मीडिया महामित्र खरं तर हा टॅग मला मिळाला. मी खरोखर शासनाचा खूप आभारी आहे की त्यांच्या मार्फत हा उपक्रम राबवण्यात आला. त्यानंतर आम्हा सर्वांना जवळपास 288 मतदारसंघ आहेत. त्या प्रत्येक मतदारसंघ निहाय सोशल मीडिया महामित्र त्या टास्क कंप्लीट करून झाले. जवळपास 1 लाख लोक म्हणजे हा करण्याची त्यावेळी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये. तर त्यामधून आम्ही निवडून गेलेलो आहे. तर जेव्हा सोशल मीडिया महामित्र झालो सोशल मीडियाचंच युग सुरू आहे. पण यामध्ये कमतरता आहे ती अवेअरनेस करण्याची. खूप लोकांना नेमक्या गोष्टी नेमक्या सिच्युएशन माहीत नाही की वापरताना काळजी कोणती घेतली पाहिजे. वापरायला आपल्याला ते जमतंय का, वापरणं गरजेचं आहे का, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की का वापरावं हे प्रश्न पडत नाहीत. पडले तर त्याची उत्तर मिळत नाही. पण वापरतायत. मग आता जेवढ्या फसवणुकी होत आहेत जितके सारे क्राईम्स होत आहेत त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर म्हणजे त्याचा वाटा जो म्हटला जाईल तो खूप आहे. तर यामध्येच थोडीशी आपण जर अवेअरनेस केली जनजागृती केली माहिती दिली तर तो क्राईम रेशो ही खाली येईल. आणि विशेषतः मुलींच्या बाबतीत ही गोष्ट जास्त त्रासदायक आहे मुलींना. याचा जास्त तोटा मुलींनाच होतो. आपली किती जरी आपण म्हटलं की स्त्री पुरुष समानतेच्या हिशेबाने चालायचं तर नाही. पुरुष प्रधान संस्कृती आहे त्यातून आपण बाहेर यायला अजूनही आपण तयार नाही आहोत. आणि हे कटू सत्य आहे. मान्य करावं लागेल. आजही महिलांना खूप स्ट्रगल करावं लागतं सोशलिझम मध्ये समाजात काम करताना. ठीक आहे आज कंद्याला कंदा लावून पुरुषांसोबत काम करते त्याबद्दल नो डाऊट आणि अब्सोल्युटली आता तो एक योगायोग आहे. तर तेव्हा हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवली की महिलांसाठी आपण काम केलं पाहिजे. महिलांना जागरूक केलं पाहिजे. जर त्या जागरूक झाल्या समजलं त्यांना नेमकं काय कसं आहे तर त्या करू शकतील टॅकल त्यावर. मग सोशल मीडिया आशीर्वाद आहे का शाप आहे असं तुम्हाला वाटतं? आता सोशल मीडिया आशीर्वाद की शाप हा खूप चांगला प्रश्न आहे. ज्याला सोशल मीडिया समजला त्याच्यासाठी आशीर्वाद आहे. ज्याला नाही समजला त्याच्यासाठी शाप आहे. हे एक बेसिक कन्सेप्ट आहे. कोणती गोष्ट समजत नाही म्हणूनच त्याचा तोटा होतो. यामध्ये सोशल मीडिया हा काही चुकीच्या इंटेन्शननी सुरू केलेली गोष्ट आहे असं नाही. लोकांनी एकमेकांशी कनेक्ट व्हावं, एकमेकांशी मैत्री व्हावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी. पण ती कन्सेप्ट आता हळूहळू पूर्ण बाजूला पडून त्याच्या गोष्टींचा झालाय वेगळा बाजार झालाय तो. भावनेचा बाजार जर कुठे भरतो तो सोशल मीडियावरती भरतो. यामध्ये मुलं इतकी म्हणजे ओव्हरऑल मुलं मुली सगळ्यात म्हणतोय मी खूप आहारी गेलेत. अशी गेलेत की एक वेळ ते दारूचे व्यसन परवडलं
पण या गोष्टींचं नाही. तुम्ही जर मुलांचे मोबाईल चेक केले, कधी बघण्याचा कोण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, तर त्यांचे युजेस टायमिंग आपण बघा. पण यूज केलं तर ते का केलं ते जर काढलं तर त्याच्यापेक्षा भयानक आहे. तुम्ही जितक्या स्टेप आत जाल ते भयानक तुम्हाला सापडेल. त्यामुळं तिथं ते शाप आहे आणि आशीर्वादापेक्षा शापच जास्त चाललेलं आहे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर जिवंत उदाहरण, आज तुमची माझी ओळख एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. पण आज सोशल मीडियामधून आपली जी ओळख झाली, आज आपण हा एवढा छान असा टॉक शो आपण करतोय आणि याचा उपयोग समाजासाठी होतोय. तर हा आशीर्वाद आहे. इथे आपण आशीर्वादच म्हटलं पाहिजे. तर घेतला तर आशीर्वाद, नाहीतर शापच. तुमच्या घेण्यावरती आहे. तर ऍज अ सायबर मित्र म्हणून तुम्ही लोकांना कशा प्रकारे काळजी घ्यायला सांगा? सायबर मित्र म्हणून काळजी घेताना मला असं वाटतं की खरं तर जसं एखादी डिग्री घेताना डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, जे काही आपण मुलं बनतात शिक्षण घेतल्यानंतर, त्यासाठी काही डिग्री घेणं गरजेचं असतं. तसंच या क्षेत्रात सुद्धा त्या मोबाईल यूज करताना त्या गोष्टींची माहिती असणं खूप गरजेचं आहे. होतं काय की मगाशीच म्हटल्याप्रमाणे अज्ञान आपल्याला अभाव आहे माहिती करून घेण्याचा. तो अभावामुळे सायबर फ्रॉड होतो. तुम्हाला जागरूक करावं लागतंय आणि सगळ्यात महत्वाचं की टाळी एका हाताने नाही वाजणार. जर मी जागरूक करण्यासाठी सांगतोय तर तुम्ही जागरूक, मला माहिती नाही, मला माहिती सांगा, यासाठी पण पुढे आलं पाहिजे. लोकांना कधी कधी आपल्याकडे नॉलेज कमी आहे या गोष्टी सांगायला सुद्धा कमीपणा वाटतो. खरं तर शिकायला मिळतंय ह्या गोष्टीचा आनंद नाही वाटत. पण ही गोष्ट मला माहित नाही तर का बोलू मी, कसं बोलू मी, ह्या गोष्टीचा कमीपणा वाटतो. त्यामुळे त्यांना मी जास्तीत जास्त पद्धतीने, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की मी जवळपास आता 9 ते 10 वर्ष होत आली असतील. मी एक व्हॉट्सअप ग्रुप चालवतो, युग महिला नावाने, ज्यामध्ये फक्त महिला आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील मातब्बर अधिकारी आहेत, गृहिणी आहेत, पत्रकार, डॉक्टर, सर्व क्षेत्रातल्या आणि कॉलेज स्टुडंट्स पण आहेत. ज्यांना काही शंका असतील ते तिथं मांडा, कोणाला काही विचारायचे असेल ते सांगा, किंवा मला काही एखादा अलर्ट मिळाला किंवा नवीन माहिती मिळाली की सायबर काहीतरी क्राईम घडतोय अशा पद्धतीने, ही काळजी घ्या. तर त्या दृष्टीतून तो ग्रुप चालू आहे खूप चांगल्या पद्धतीने आणि जवळपास 200+ महिला त्यामध्ये आता आहेत. मी बऱ्याचशा गोष्टींचा त्यांना घेत असतो, म्हणजे पोल थ्रू असेल किंवा त्यांचंही मत काय आहे ते समजतो. त्या पण आपलं लेख असतील, काही आर्टिकल शेअर करत असतात, माहिती शेअर करत असतात, विचारत असतात, एकमेकांना मदत होत असते. सो आहे, म्हणजे आशीर्वादात म्हणतो तो वाला टॉपिक. तर असं सायबर केस अशी कोणती तुम्हाला मिळाली की त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला टेन्शन आलं की कशी सोडवावी, किंवा याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक कधी असं? नाही, आता कसं होतं की सायबर केस म्हणता येणार नाही, कारण मी काही सायबरमध्ये कामाला नाही. पण सायबरमध्ये आपल्याला जनजागृत होण्यासाठी मी काम करतोय की लोकांनाही माहित व्हावं. तर अशा बऱ्याचशा माझ्याकडे लोक तक्रारी घेऊन आल्या की जे व्हिडिओ मॉर्फिंग आणि बँक बॅलन्स जो कट होतो, तो सध्या चालूच आहे, खूप चालू आहे आणि त्याला वेगवेगळे कित्येक रोज नवीन पद्धत निघते सायबर फ्रॉड मध्ये. आता ते एपीके फाईल्स येत होत्या, एपीके फाईल्स कुठेतरी थोडस लोकांना समजेपर्यंत लग्नपत्रिका आल्या. लग्नपत्रिका थोडस कुठेतरी समजते तोपर्यंत एक इमेज पाठवली जाते, या इमेज मध्ये तुम्ही आहात का वगैरे, ते क्लिक केलं की डाउनलोड होत आहे. सो तुम्हाला यासाठीच तर अपडेट राहिलं पाहिजे. मोबाईल जसा अपडेट करावा लागतो तसं तुम्हाला डे बाय डे, असं नाही की काही दिवसांनी, तुम्हाला रोजच्या रोज अपडेट राहिलं पाहिजे जर या गोष्टींपासून सावध राहायचं असेल तर. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमच्या सोबत असं घडलं तर तुम्ही त्याच वेळी सायबरमध्ये कंप्लेंट केली पाहिजे. कंप्लेंट करावीच म्हणजे लागते जर पुढे प्रोसेस करायची असेल तर. पण सायबरमध्ये बरेचसे जण भितात, थोडस इमेज आपली समाजात परत डाग काढली जाईल असं काहीतरी वाटतं त्यांना आणि त्या भीतीपोटी करत नाही, आणि विशेषतः मुलींच्या बाबतीत. पण मी नेहमी सांगतो अगदी बिनधास्त करत जावा, तुमची नावं काही समोर येत नसतात. समाजामध्ये तुम्हाला वावरताना कुठलाही प्रॉब्लेम होईल असं कोणतंही काम शासनाकडून किंवा कायद्यामधून किंवा ओव्हरऑल पोलिसांकडून अजिबात होत नसतं. तिथे सहकार्य होतं. त्यामुळे अशा पद्धतीने सायबरचं काम सुरू असतं.
महामित्र चॅरिटेबल ट्रस्टचा उद्देश काय नेमका? जेव्हा आम्ही हे जे महामित्र आम्ही निवडून आलो हम्म. त्यामध्ये बऱ्याच म्हणजे त्याची निवडणूक वगैरे कशा पद्धतीने? नाही, निवडणूक असं नव्हता, तो उपक्रम होता. अच्छा. 2018 साली झाला होता. हम्म. त्या उपक्रमामध्ये जे सहभागी होते त्यामधून जे सिलेक्टिव्ह झाले आणि त्यानंतर बाकीचे बरेचसे जण होते त्यांनी ते म्हणजे त्यामध्ये बस आपल्याला पुरस्कार मिळाला, त्यांनी तो विषय तिथेच बंद केला. हम्म. मी जर प्रत्येकाशी कॉल करून कॉन्टॅक्ट करून सांगितलं की आपण काहीतरी करूया सामाजिक, तर त्यामधून जे तयार झाले की ठीक आहे आपण काहीतरी करूया, मग आम्ही महामित्र चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केली आणि त्याच्या थ्रू जसं की 23 सोशल मीडिया महामित्र आमची 7 जणांची टीम आहे, तर त्यामध्ये 9 जणांची, तर यामध्ये आम्ही 9 जण आपापल्या पद्धतीने, कोण IT मध्ये आहे, कोण पत्रकार आहे, या वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रत्येक जण आहे. तर जसं ज्याला जमतंय त्या पद्धतीने आपापल्या ठिकाणी ते काम करत आहे. मी माझ्या ठिकाणी काम करतोय, आमच्यात एक जण कोण जालन्याचा आहे, कोण पुण्याचा आहे, कोण मुंबईचा आहे, कोण जळगावचा आहे, कोण म्हणजे जुन्नरचा आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणची एकत्र येऊन आम्ही ते केलेले आहे. अजून ते आता छोट्या स्वरूपात काम चालू आहे, तर मोठ्या स्वरूपात ही होईल. मी एक हा पण केला होता उपक्रम की जनजागृती कशाची, वृक्षारोपण, संगोपन आणि त्याच्याबद्दलची. तर त्यासाठी काय केलं, तर कदंब जातीची 2 झाडं मी कुंडलच्या शेजारी, माझं गाव कुंडल, सांगली जिल्ह्यामधलं, तर वांगी म्हणून एक गाव आहे, तिथे हेलिकॉप्टरने तिथून 2 झाडे घेऊन मी आमचं पुण्यामध्ये केशवनगरला ऑफिस आहे, तर त्या ऑफिसच्या तिथं याच्यामध्ये अंगणामध्ये ती 2 झाडं हेलिकॉप्टरने घेऊन तिथं जाऊन तिथं आम्ही लावलेली आहेत. आणि मला बरेच जण म्हटले की एवढा खर्च किंवा एवढा मोठा करण्याची काय गरज होती. मी म्हटलं एवढा मोठा वाटतंय तर नक्कीच ते काम तेवढंच मोठं आहे. वृक्षारोपण, झाडं जगली तर आपण जगणार आहे. आज झाडच जगली नाही तर ते हेलिकॉप्टर पण नाही, ते तुम्हाला काहीच नाही, कोणच नाही. त्यामुळे थोडंसं त्याच्याकडे लक्ष केंद्रित झालं पाहिजे. लोकांनी महत्व समजून घेतलं पाहिजे. जेवढं आपल्याला व्हॅल्यू आहे, कदाचित आपल्यापेक्षा थोडी जास्त व्हॅल्यू झाडांना आहे. आणि फक्त वृक्षारोपण करू नका, जे वृक्षारोपण झाले त्यांचं संगोपन करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं काम चालू आहे. समाजासाठी काम करताना चॅलेंजेस कोणते कोणते तुम्हाला फेस करावे लागतात? समाजात काम करताना एक चॅलेंज आहे जे सर्वात जास्त चॅलेंजिंग आहे, ते म्हणजे सर्वांना एकत्र आणणे. सगळ्यात कठीण टास्क आहे आणि मला वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये ही गोष्ट आहे. फक्त हे करताना आजपर्यंत तरी मला सहज कोणतीही गोष्ट समाजाने एकत्र येऊन दिली नाही. प्रत्येक वेळी एकत्र करावं लागतं आणि समाजात एवढं मोठं चॅलेंज, आणि ती जर सॉल्व्ह झालं, जर एकत्र आली ना, तर काही सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात. आता आपण बोलूया युग आरंभ न्यूज पोर्टलकडे. तर युग आरंभ पोर्टल जे तुम्ही सर्वेसर्वा आहे, तर त्याबद्दल तुम्ही जरा म्हणजे सगळ्या लोकांना सांगा की नेमकं काय आहे युग आरंभ? युग आरंभ, तुम्हाला मग सांगितलं की युग महिला नावाचा माझा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. त्याचा युग या शब्दालाच, कारण हे जे युग आहे, या युगाच्या ह्या सुरुवात आहेत, त्या युगात आपण राहतोय म्हणून ती युगची एक सिरीज आहे, अशा नावाने ती बनवली. तर मग न्यूज पोर्टल एक सुरू करूया म्हटलं. डिजिटल गोष्ट आहे, मला डिजिटलीच लोकांमध्ये जनजागृती करायची. सो न्यूज पोर्टलद्वारे आपण लोकांना त्या बातम्या पोहोचवू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यामध्ये एक रोजगार निर्मिती पण आहे. पत्रकार म्हणून एक तिथल्या गोष्टी तुम्ही करू शकता, सांगू शकता, बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम होऊ शकतं. त्यामध्ये तुम्हाला इन्कम पण मिळू शकतो, जसं की जाहिराती घेऊ शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. इंटरव्ह्यूज असतील, कोणाचे आर्टिकल्स असतील, कोणाचे स्पेशली प्रमोशन्स असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी हे डोळ्यासमोर ठेवून मी युग आरंभ चालू केला. आज चांगला रिस्पॉन्स आहे. त्याचे 4000 प्लस व्ह्युअर्स आहेत, जे न्यूज, प्रत्येक न्यूजला त्याच्या प्लस असतात. आणि मी आतापर्यंत जेवढी कामं केलेली आहेत त्यामध्ये पोलीस मित्र म्हणून पण जे काम करतो, तेव्हा पोलिसांचेही मला खूप सहकार्य लाभलेलं आहे. त्यांच्याकडूनही मला बऱ्याचशा वेळा काही गोष्टी सांगितल्या जातात की याबद्दलची माहिती लोकांना तुमच्या पोर्टलद्वारे द्या.
कारण न्यूज लोक वाचतात न्यूज पोर्टलच्या, जस्ट नॉमिनल पोस्ट करणं आणि एखाद्या न्यूज पोर्टलवरून एखादी बातमी येणं, तर ते मला एक होऊन जातं आणि चांगलं आहे. त्याचा आपण खूप चांगला इम्पॅक्ट पडलेला आहे. आजची मीडिया कुठे चुकते असं वाटतं तुम्हाला? आजची मीडिया म्हणजे तुम्हाला सोशल मीडिया म्हणायचं आहे नाही का? आपलं न्यूजचं चालू आहे. अच्छा, ओके. आता काय याबद्दलचं समाजामध्ये तुम्ही बघतायच. खरं तर मग मी स्वतः त्या ह्याच्यात काम करत असून सुद्धा मला एक त्यांनाच ही एक सांगावं वाटतं की टीआरपी किंवा हा जो चाललेला खेळ आहे याच्यामध्ये आपण किती खालीपर्यंत पडतोय याची 2 उदाहरणं ताजी म्हटलं तर एक पहलगाम ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी जे दाखवलं गेलं इथेपर्यंत झालं, हे झालं, ते ऑपरेशन झालं, अरे सिंदूर. काय ते म्हणजे म्हणजे काय तुम्ही त्या सैन्यांचा किंवा एक चेष्टाच एक प्रकारे म्हटलं पाहिजे. आणि त्यांच्या काही जसं की एक याच्यामध्ये किस्सा घडलेला बऱ्याच वेळा सांगितलं जातं. ताज हॉटेलवरती जो हमला झाला, तर तो अटॅक जेव्हा झाला 9/11चा, त्यावेळी आतंकवाद्यांना माहिती कुठून समजत होती की कुठं काय चाललंय, मीडिया करून समजत होती. आता पोलिसांनी इथपर्यंत गेले, पोलीस आता इथपर्यंत गेलेले आहेत, इकडून एवढे पोलीस आहेत, वरून एवढे हेलिकॉप्टर वरून उतरले, हे त्यांना आतपासून समजत होते की कुठं काय चाललंय. आतंकवाद्यांना इनडायरेक्टली मदत होत होती. ही मदत खूप म्हणजे धोकादायक आहे. खूपच. मग आता सांगायचं झालं तर 9/11चा जो हमला तो जेव्हा झाला त्या म्हणजे 9/11च्या हमल्याचं तर तुम्हाला लक्षात आलं की मीडियामुळे, सॉरी 9/11 ते चुकून 26/11, 26/11चा जो हमला झाला त्यामध्ये काय झालं की आतंकवाद्यांना मीडियाकडून माहिती मिळत गेली की कोण कुठपर्यंत आलंय. तर ही गोष्ट एक आहे. ऑपरेशन सिंदूर जसं की त्यामध्ये एक अतिरेक झाला, म्हणजे ज्या गोष्टी घडल्याच नाही त्या गोष्टी झाल्या म्हणून सांगणं, जेणेकरून एक काहीतरी आर्मीची पण एक स्ट्रॅटेजी काहीतरी असेल, त्याला कुठेतरी ती ब्रोक होत होतं, जे त्यांच्याकडून सांगण्यात आलं. आणि लेटेस्ट उदाहरण धर्मपालजींचं, म्हणजे एक इतका मोठा लिजेंड व्यक्ती, तो व्यक्ती अक्षरशः तुम्ही अजून म्हणजे तुम्ही त्या माणसाबद्दल चक्क तो मेलाय म्हणून सांगून श्रद्धांजली वाहिल्या, देशातल्या सगळ्यात टॉपच्या चॅनेलची बातमी आहे. मग यांच्याबद्दल काय बोलणार? तर ह्या गोष्टींना आपण चांगलं वाईट काय म्हणलं पाहिजे, फक्त आणि फक्त त्या टीआरपी. त्यामुळे मीडियाने कुठेतरी विचार केला पाहिजे की आपल्यावरती लोक ही विसंबून आपण चौथा स्तंभ मानला जातो लोकशाहीचा, आणि ह्या चौथ्या स्तंभात राहत असताना थोडासा विचार केला पाहिजे. आणि कुठंतरी लोकांचा विश्वास मीडियावरून जो उडत आहे किंवा बऱ्यापैकी म्हटलं तर उडलाय, काय तुम्हाला ओपनली सांगायला काय हरकत नाही, कारण आपण लोकांचं मत घेऊ शकत नाही, तो कुठेतरी परत एकदा संपादन केला पाहिजे. मग आता लोकांनी फेक न्यूज आणि रिअल न्यूज कशा ओळखायला? म्हणजे आता मी पण आता 2-3 दिवस कंटिन्यू न्यूज चॅनल बघते, बट रियालिटी अशी आहे की तिथं राहतात ना दुबई, शारजा, तिथे निवांत राहतात. ते स्वतः व्हिडिओ पण पाठवलेत की आम्ही निवांत आहे, इकडे काही होत नाहीये, आणि इकडे तर दाखवत ते असं झालंय. मग विश्वास कसा ठेवायचा लोकांनी? एक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर लोकांनी विश्वास ठेवताना, जसं त्याला धर्मपालीचा जो सांगितला किस्सा, की आता एवढ्या सगळ्या लोकांनी सांगितल्यानंतर लोकांना व्हेरीफाय कुठं करायचं, ते महत्वाचं. व्हेरीफाय करणं. मग एक गोष्ट मला वैयक्तिक मी सांगतो की एक ठराविक लेवल पर्यंत तर करू शकतो. सर्वात पहिल्यांदा वेट अँड वॉच, थांबा, पहा आणि जा. जसं की सिग्नलचं असतं तसं की थांबा, पहा आणि मग ती बातमीवरती विश्वास ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा आता ज्या गोष्टी सुरू आहेत युद्धाच्या, अजून आपल्या देशाचा त्यामध्ये कोणताही सहभाग नाही, सक्रिय सहभाग किंवा पाठिंबा वगैरे असल्या काही गोष्टी नाही. सो त्याकडे दुर्लक्षच करा. त्या न्यूजकडे जसं तुम्ही म्हटला की मी बघते, बघूच नका मी म्हणतो. आपल्याला
त्या गोष्टींचं काहीच हे नाही. आणि मग ते उलट सुलट बातम्या त्यामध्येच टाइम वेस्ट होतं. जसं तुम्ही सांगितलं, काही जण तिथं ओके आहेत, हो, सांगतायत हो. आम्ही छान आहे, मस्त आहे, आणि काही जण अडचणीत. ऍक्च्युली ज्या ठिकाणी हमला होतोय ते ठिकाणे वेगळी आहेत. आणि गल्फ कंट्रीज मध्ये फक्त लोकांना दुबई माहिती आहे. दुबई नंतर दुसरी कुठली तिथे शहरं आहेत किंवा भाग आहेत ही माहित नाही. झालेले आहेत हल्ले तिथं, पण ते हल्ले नेमके कुठं, मग ते दुबईचं नाव वापरलंय किंवा काय, दुबई पण कुठं काय काय नाही, हे लोकांचं थोडंसं अज्ञान पण आहे. आणि न्यूज चॅनेल वाल्यांनी पण सांगताना त्या गोष्टी तेवढ्या क्लिअरली सांगितल्या पाहिजेत की त्या समजतील असं. त्यामुळं फेक न्यूज आणि ह्या गोष्टीसाठी एक आहे की थांबा, थोडंसं वेट करा आणि समजेल. आणि एक ऍडिशन सांगेन की काही गोष्टींची शासकीय घोषणा केली जाते, म्हणजे शासनाकडून सांगितलं जातं. जेव्हा शासनाकडून येईल तेव्हा आपण समजू शकतो की हा एक गोष्ट घडलेली आहे. आणि एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा धरमपालीचं जे झालं, तर त्यांच्यासारख्या काही अशा घटना असतील तर जोपर्यंत त्यांची फॅमिली डिक्लेअर करत नाही तोपर्यंत अशा गोष्टींमध्ये कसलंच व्यक्त होऊ नये. लोकांना मीच आधी सांगितलं, मी आधी कळवलं, मी आधी स्टेटस लावला, माझ्यामुळे समजलं, ह्या सांगण्याच्या नादात आपण एखाद्याच्या आयुष्यामध्ये, म्हणजे त्यांचं इतक्या खालच्या लेवलवरती जाऊन ते घडते, ते चुकीचं आहे. अनफॉर्च्युनेटली म्हणजे विकिपीडियामध्ये पण धरमपालींचं दिलेलं की झाले म्हणून कोणीच ठेवलं नाही ना. हा. म्हणजे जी दिसते त्या प्रत्येक ठिकाणी फक्त सनी देओल, बॉबी देओल यांच्या घरातल्या लोकांनी सोडलं, सगळ्यांनी थांबून मोकळे झाले. ही गोष्ट मग नाही ना. अशी वेळ सनीवर आली की त्यानं त्याने अक्षरशः रियालिटीमध्ये शिवाय दिले. शिवाय झालं तर घातले. सांगितलं नाही, गुपचूप ते आणि मग काय संस्कार झाले. त्यांनी नंतर निर्णय घेतला की आम्हाला काय सांगायचंच नाही. आणि त्यांच्यावरती प्रेम होतं, त्यामुळं तर त्या काळजी वाटली की लोकांनी प्रे केला, की प्रार्थना केली लोकांनी, आता होऊ दे, असं होऊ दे, बरं होऊ दे. आणि ते वाटणं स्वाभाविक आहे. पण बातमी म्हणून जर त्याचा वापर होत असेल तर कुठल्याही मुलाला बापाच्या अशा गोष्टी होताना राग येणं स्वाभाविक आहे. आणि पहिल्यांदाच असं एवढा अग्रेसिव्ह होताना त्यावेळी संधी त्यांना बघितली. जर आता आम्हाला सांगितलं तुमचं सर्वात मोठं अपयश कोणतं होतं आणि त्यातून तुम्ही कसं बाहेर पडला? माझं सर्वात मोठं अपयश खरं तर आहे म्हणजे की वडिलांच्या बाबतीतच होतं. त्या गोष्टी टाळता आल्या असत्या, पण माझ्याकडून दुर्लक्ष झालं. म्हणजे वडील त्यावेळी ड्रिंक्स करत होते आणि डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की त्यांना बीपीचा त्रास दिसतोय, त्यांना थोडंसं चेकअप करून ते करा. मी त्यांना वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, सर्वांनीच केला त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. बट थोडंसं मी प्रेशराईज करून त्यांना घेऊन गेलो असतो तर नक्कीच ते आज आमच्या सोबत असते. आणि आज मनाला खंत वाटते की तो राग असणं किंवा तिथे चिडचिड करून मी ते बघा तुमचं तुम्ही असं म्हणणं हे चुकीचं होतं. ते सगळ्यात मोठ्या पेक्षा बापाचा हात जाणं हे काय असतं ते मेल्यानंतर समजलं. ह्या गोष्टीचं नक्कीच हे सर्वात मोठं अपयश आहे जे मी कधीच भरू शकत नाही. आणि त्यानंतर आजोबांचं जाणं, ठीक आहे, ते वयस्क होते, 96 वर्ष झाले, खूप काही, पण वाटत होतं की अजूनही आम्हाला त्यांची गरज आहे. होत्या गोष्टी काही अशा, पण असं शेवटी नियती पुढं काय ते सत्य ऍक्सेप्ट करावं लागतं. पण बरं चालू. सक्सेसफुल होणं म्हणजे नेमकं काय तुमच्या मते? खरं तर काय माहिती, प्रत्येक गोष्टीची व्याख्या आपणच ठरवलं पाहिजे आणि ठरवलं आपणच पाहिजे. अक्षय खन्नाचं मला वाटतंय उदाहरण त्यांनी दिलं होतं ना, सक्सेस. म्हटले की शाहरुख खानचं उदाहरण त्यांनी दिलं की शाहरुख खान कमवतो जेवढे 1000 कोटी 2000 कोटी त्याचे पिक्चर्स, म्हणजे तो सक्सेसफुल. आणि आमच्या पिक्चरनी 100-200 कोटी कमवले म्हणून आम्ही सक्सेसफुल नाही, असं आहे का? तुमच्या मानण्यावरती आहे की सक्सेस कशाला आहे. तुम्ही एक सिंपल थिंग आहे की तुम्ही तुमचा सेट करून घ्या पॉईंट की कशात सक्सेस व्हायचंय आणि कुठंपर्यंत आहे. एक लक्षात घ्या, आज अंबानी असतील, अदानी असतील,
म्हणजे आपल्या देशातले सगळ्यात Top. टॉपचे बिझनेस हम्म. यांना पैसे आहे कमवत आहेत, हम्म. कमवून झाल्यानंतर थांबलेत का? नाही. त्यांना अजून हवं आहे, हम्म. त्यांच्या हिशोबाने यश अजून पुढे आहे. हम्म. सो डे बाय डे ह्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात वाढत असतात, अशा अपेक्षा वाढतात. सक्सेसफुल तुम्ही तेव्हाच व्हाल जेव्हा समाधानी व्हाल. मला हे मिळालंय, बस झालं, आता मी खुश आहे. That's it, सक्सेस. मग ते क्षेत्रात तुमच्या तुम्ही करिअर करत असाल तिथं असेल, किंवा तुमच्या लाईफ मध्ये इतर कोणत्या गोष्टी असतील त्याच्यावरती तुम्ही काम करू त्या असतील. आज तुमचा हा शो आहे, याची सुरुवात होते. आता याचा सक्सेस कुठं असेल, जेव्हा तुमच्या मनाला समाधान होईल की इथपर्यंत मी हा शो आणला, सक्सेस. पण जर तुम्हाला वाटलं की नाही मला अजून करायचं, नाही मला अजून करायचं, ते असमाधानी असणं ते तुमच्या सक्सेस होण्याचा जो पॉइंट येतो ना तिथं, त्याला थांबवतं. सो सक्सेसफुल मीन्स समाधानी झाला, सक्सेसफुल झाला. आणि स्वतःचे लाईफचे रूल्स स्वतः सेट करा, ते सगळ्यात जास्त हेल्प करेल. सगळ्या जगाला तरी तुम्ही माहिती आहे की हॅपी फेस म्हणून बाहेर वावरताय, पण असं कधी एकटेपणा जाणवतोय की बाबा मला काहीतरी मिस आहे माझ्या लाईफ मध्ये असं? खूप वेळा जाणवतं की आपण एकटे आहोत. बऱ्याचशा गोष्टी एकट्यानेच. आता फॅमिली असते आपल्यासोबत, मित्र असतात, तरी पण आपल्याला कधीतरी असं वाटतं ना की एकटे आपण म्हणजे होतं. तुम्ही म्हणताय त्या गोष्टी अगदी खऱ्या आणि सत्य आहेत. बऱ्याच वेळा, थोडे 1-2 वेळा नाही, असं खूप वेळा होतं की एकटं होतं. कदाचित ती विचारांची विसंगती असेल, आपल्याला समजून घेणारी व्यक्ती त्या टायमिंगला आपल्या सोबत नसते, मित्र असतील, घरचे असतील. या टायमिंगला ती विचारसरणी तिथं मिळती जुळती नसेल तर तो एकटेपणा जाणवतो. आणि मला खूप वेळा एकटेपणा जाणवतो, कारण बरेच जण माझे मित्र असतील, घरचे असतील, हे असतील, थोडस मला समजताना असे समजतात की आम्हीच काहीतरी वेगळं चाललेलं असतं. तर ते वेगळंच चाललेलं असतं, त्यामुळे तो मी वेगळा एकटाच पडलेला. मला असं चुकीचं म्हणतात अशातला भाग नाही, पण थोडस त्यांच्या हिशोबाने ते वेगळं आहे. त्यामुळे तो एकटेपणा नक्की जाणवतो मला. आणि अजून एकटेपणा दूर होण्यासारखे मी माझ्या कामात आता व्यस्तता वाढवलेली आहे, त्यामुळे तो एकटेपणा वाटण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आलेलं आहे. सध्या मी गोव्याला टुरिझमचं काम सुरू करतोय, हॉटेल वगैरे या गोष्टी. आता गोव्यालाच मी शिफ्ट व्हायचं सगळं झालेलं आहे. होऊन जाईल व्यस्त, एकदा व्यस्त झालं की तो एकटेपणा थोडा कमी, कामाची व्याप्ती वाढवावं लागते. मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड सगळं राजकारणात होतं, तर आता राजकारण कसं चालू आहे तुमच्या मते? आत्ताचं राजकारण माझ्यापेक्षा तुम्ही कोणालाही विचारलं तर त्याचं उत्तर येईल. म्हणजे तुम्ही जर राजकारण हा शब्द जरी म्हटला तर पुढून शिवी आल्याशिवाय राहणार नाही. ही आजची राजकारणाची परिस्थिती आहे. आणि यामध्ये कुठल्याही पक्षाला चांगलं किंवा कुठल्या पक्षाला वाईट म्हणणार नाही. ती दशेची दुर्दशा कशी झाली हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. काय झालेलं आहे, आपण एक समूहाने एखाद्या व्यक्तीला निवडून देतो तर ते काहीतरी विचार किंवा त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरती. उद्या तो निवडून दिलेला व्यक्ती दुसरीकडे जात असेल तर तुमच्या मताला व्हॅल्यू शून्य. बऱ्याच लोकांनी मतदान केलेलं नाही. आता काही इलेक्शन झाली त्यामध्ये मतदानाचं टक्केवारी 40% पण खाली आहे. म्हणजे 60% लोकांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही, जो मेजॉरिटी आहे. 60% लोकांनी मतदान कमी होणं किंवा न होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये याचा थेट परिणाम हा जनतेवरतीच होणार आहे. नक्कीच. प्रत्येकावरती होणार आहे. लोकांनी ह्या बाबतीत पण थोडंसं जागरूक झालं पाहिजे. थोडेसे नियमावलीमध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे. राजकीय लोक जे राजकीय पुढारी आहेत, राजकीय पक्ष आहेत, याच्यावरती खरं तर काहीतरी निर्बंध कडक आले पाहिजे, काहीतरी त्याला नियमावली पाहिजे. जशी आपल्या लोकांसाठी असते, केवायसी पासून प्रत्येक गोष्ट करावी लागते, रोज नवीन एक नियम काही आलेला असतो. आणि ठीक आहे, तो योग्यच आहे की योग्य लाभार्थ्याला लाभ मिळावा म्हणून या गोष्टी करल्या जातात. तसंच पक्षांच्या बाबतीत पण असतं. योग्य मतदान आम्ही ठिकाणी केले तर आमचा योग्य ठिकाणी निवडून दिलेला नेता आमचा असावा. आम्ही मतदान केले काँग्रेसला, तो आहे भाजपमध्ये, सत्तेत आहे शिवसेना, किंवा ह्या अशा पद्धतीचे काही या गोष्टी होत असतील त्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे कुठेतरी त्या गोष्टींना नियमावली आली पाहिजे. सर, आता लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज याबद्दल तुमचं काय मत आहे असं पर्सनली? नाही, खरं तर हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे. पण मी तुम्हाला खरं तर सांगायचं
माझं स्वतःचं लव्ह मॅरेज झालं होतं. अरेंज आणि लव्ह मॅरेज आजच्या टायमिंगला जर ज्यांची लग्न आता सुरू आहेत करायची बघायची, पण माझ्या हिशेबाने लव्ह मॅरेज ही गरज आहे. लव्ह मॅरेजच व्हावं माझं स्पष्ट मत आहे. मी प्राधान्य लव्ह मॅरेजला देईन. कारण त्याच्या मागलं हे आहे की ज्या पद्धतीचं आजकाल मुला मुलींच्या मध्ये म्हणजे लग्नानंतर नवरा आणि बायको पती पत्नी मधला जो क्लॅश आहे तो प्रचंड जबरदस्त आहे. म्हणजे लग्न झाल्याच्या त्याच दिवशी भांडणं होत आहेत किंवा लग्नाच्या मंडपात सुद्धा भांडणं आजकाल होत आहेत. तुम्ही बघताय कशामुळे होत आहेत, एकमेकांना जाणून न घेतल्यामुळे. कमीत कमी लव्ह मॅरेज मध्ये आधी थोडा वेळ स्पेंड केल्यानंतर एकमेकांची मतं किंवा एकमेकांच्या बद्दल पुढच्या काही गोष्टी असतील तर त्या कशा असतील काय असतील हे माहित तरी होतं. त्यामध्ये मे बी ते वेगळं होऊन जातील, पण ते लग्नानंतर तुटण्यापेक्षा ते कधी पण चांगलं आहे. हा, लग्नानंतर बऱ्याच जणांचे माइंड पण बदलतात. असं नाही की सुरुवातीला जसं बोलले जे बोलले तसं चालेल की आजच्या तरी काळात मुलांच्या बाबतीत नाही होत. भली भली लोक बदलतात. मी स्वतः अनुभव वेगवेगळे लोकांचे घेतले की आज एक लोक बोललेले असतात, उद्या वेगळं वागलेले असतात. त्याच्यावरती काही नाही. तो लव्ह मॅरेज साठीच मी प्राधान्य देईन की लव्ह मॅरेजेस मुलांनी करावं. लव्ह मीन्स इतर लव्हचा अर्थ पण समजला पाहिजे. पहिल्या काळात प्रेम विवाह जसा विषय चाललाय, प्रेम विवाह, प्रेम होत होतं, आता प्रेम करावं लागतं. हा फरक आहे, हा खूप मोठा फरक आहे. प्रेम होणं आणि प्रेम करावं लागणं. तर ह्या ज्या मुलांच्या गोष्टी त्यांना प्रेम हा अर्थ समजतो. अट्रॅक्शनच आहे, अट्रॅक्शनला प्रेम समजलं जातं आणि ते अनेक जणांसोबत होतं. मुलं आणि मुली दोघांचंही समान कॉन्ट्रीब्युशन आहे या गोष्टीच्या बाबतीत. त्यामुळे पहिल्यांदा यांना प्रेम समजलं पाहिजे. समजल्यानंतर तुम्ही लाईफ पार्टनर म्हणून तो व्यक्ती आपल्या लाईफ मध्ये कसं आहे, करिअर पहिलं बनलं पाहिजे. सगळ्यात ते तर खूप गरजेचं आहे. हे स्कूल पासूनच चाललेलं आहे. म्हणजे बघतोय 6वी 7वीच्या मुलं मुलींमधले अभ्यास वगैरे त्याला बरीच कारणं आहेत. या गोष्टी कुठं आणि पालकांचं लक्ष पाहिजे या गोष्टी. तर मला असं वाटतं की लग्नाआधी एकमेकांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या यंग जनरेशन साठी स्ट्रॉंग मेसेज काय असेल तुमचा? यंग जनरेशन साठी स्ट्रॉंग मेसेज हाच राहील की पहिल्यांदा एखादी गोष्ट जी असेल, कोणती असेल, करिअर संदर्भातली असेल किंवा लाईफ मधली असेल, जाणून घ्या, त्याचा इतिहास माहित करून घ्या, योग्य ती माहिती घ्या आणि मग निर्णय घ्या. ह्याच गोष्टीमध्ये यंग जनरेशन कमी पडते, ज्याचा तोटा ते आजही सहन करतायत. एखादी कोणती गोष्ट विश्वास ठेवायचा आधी 1000 वेळा विचार केला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं अनुभवी लोकांकडून ऐकून घेण्याची क्षमता ठेवली पाहिजे, जे आता अजिबात नाही. मुलांच्याकडे अजिबात नाही. तुम्ही सांगायला जाता ते म्हणणार म्हणजे त्यांचं असतं की आता अरे हा शिकवायला लागला मला, याचं काय ऐकायचं, काय ऐकू मी. हे जे आहे ना मीपणा किंवा बस मला माहिती आहे सगळं, माझ्या बाबतीत मोबाईल आहे, एक गॅजेट तुमचं संपूर्ण लाईफ सेट करतंय, हे चुकतंय. सोशल मीडिया जर तुम्हाला चालवत असेल तर तुम्ही हरला आहात आणि तुम्ही सोशल मीडियाला चालवत आहात तर तुम्ही परफेक्ट ट्रॅकवर आहात. हा फरक आहे. तर त्यांनी हा फरक समजून घ्यावा. तर आता टॉक शो विथ प्रीतीसाठी काय स्पेशल मेसेज द्याल तुम्ही? तुमच्यासाठी एवढे सारे मेसेजेस आहेत की माझा मेसेज त्यामध्ये कुठे बसेल हे सांगता येत नाही, पण माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा नक्कीच आहेतच. शिवाय मी तुम्हाला एक हे पण सांगेन की तुमच्याकडे जी क्रिएटिव्हिटी आहे ती खूप आहे. मी तुम्हाला आपला इंटरव्ह्यू संपल्यानंतर काही सजेशन देईन की त्या तुम्ही करा गोष्टी की ज्या तुमच्या म्हणजे लोकांना याची गरज आहे, ज्या तुम्ही देऊ शकताय. आमच्यासारख्या आता ते काम मला नाही वाटत की जमेल. लेक्चरशिप करणं वेगळं, एकमेकांशी चर्चा करणं वेगळं आणि अशा पद्धतीने इंटरव्ह्यू घेणं वेगळं. इंटरव्ह्यू घेणं हे काही एवढं सोपं काम नाही, ते खूप अवघड काम आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते करताय. तुमचे येणारे गेस्ट असतील ते खूप मगाशी मी बघितलं तर खूप चांगली आणि मोठी तुमची यादी आहे. चांगल्या लोकांचं नॉलेज लोकांना मिळेल. सो तुमचा हा यशाचा आलेख असा वाढत राहू. थँक्यू सो मच. तर आता क्विक क्वेश्चन आपण जाऊया, हा रॅपिड फायर सारखे. ओके. सांगली की सातारा?
गोवा. कारण आता सांगली जिल्ह्यात जन्म आहे, सातारा जिल्ह्यामध्ये कराड शहरात राहिलो थोडस आणि जगदुनियेतल्या बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या. फायनली मी गोव्यात आता सेटल होतोय, सो गोवा. गोवा. समाजकारण की राजकारण? समाजकारण, आणि समाजकारणातून योग्य वाटलं तर राजकारण. सोशल मीडिया की रिअल लाईफ? रिअल लाईफ मध्ये सोशल मीडिया. डेटिंग ऍप की प्रत्यक्ष भेट? प्रत्यक्ष भेट. नक्की. नो डेटिंग ॲप. ओके. बॉलिवूड की मराठी इंडस्ट्री? तसा अवघड प्रश्न आहे, पण एक निवडावं लागत असेल तर मी मराठी. खूप काही आहे, म्हणजे क्रिएटिव्हिटी मराठीमध्ये आहे, त्यामुळे क्रिएटिव्हिटी वाईज ह्या क्षेत्राला मानलं जातं, सो मराठीला प्राधान्य. पण पुढे जायचं असेल तर बॉलिवूडला फोन करावा लागेल. फेवरेट हिरो ऍक्टर? शाहरुख खान. म्हणजे ह्याला काहीच ऑप्शन नाही, ह्याला ऑप्शन दिला असता मी तर एकच विचारलं सर की दोन्ही असं नाही विचारलं, मी एकच विचारलं. शाहरुख खान. त्याच्या मागलं कारण जर द्यायचं झालं तर थोडक्यात सांगतो तुम्हाला. त्या नॉट ऍज ऍक्टर ओनली असं नाही म्हणू शकणार. त्यांनी जे लाईफ, त्यांनी जो स्ट्रगल केलेला आहे, त्यांच्या मॅरिड लाईफ साठी असेल किंवा फिल्म इंडस्ट्री मधला आज एवढा ताकदीने सांगणारा अभिनेता, आय एम द लास्ट ऑफ द स्टार. खरोखर त्यांचे स्पीच बघा, मोटिवेशन. तर एक परवा कार्यक्रम झाला, तो पण कार्यक्रम किती मोठा हे झाला, ग्लोबल स्टार बनलेला आहे. आज दुबईचं ब्रँड अँबॅसेडर आहे. एवढ्या अचिव्हमेंट्स आहेत, तर अशा व्यक्तीला आवडता अभिनेता म्हणणं म्हणजे मला असं वाटतं की योग्यच आहे. नक्कीच. ग्रुप ट्रिप की सोलो राईड? सोलो राईड. खूप आवडतात आणि नेहमी सोलो राईडच आतापर्यंत मी केले. ग्रुप ट्रिप पण केलेले आहेत आता. सोलो राईडच्या मागं कारण हे आहे की जिथं वाटतं तिथं थांबा, हवा तेवढा वेळ तिथं द्या आणि मनशांती. ग्रुप मध्ये काय होतं की अरे 2 मिनिटं फोटो काढला, अरे झालं की नाही, चला बास कर, चला किंवा इथं थांबायचंच नाही ना, पुढे जाऊन थांबू जिथं काही आपल्याला पण आवडत नसतं. तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी सांभाळत जायला लागतं, आपल्याला आवडीनिवडींना थोडी बघत जायला लागते. सो ते नको वाटतं, स्किप करावं वाटतं. मग स्किप करणं मग बरोबर नाही वाटत. तर आपण फिरायला गेलेलं तर प्रत्येक गोष्टीचं हे केलं पाहिजे. सो सोलो राईड सबसे बढिया. लाईफ पण सोलो राईड चालू आहे. लाईफ मध्ये ते पण तशीच आहे सोलो राईड. आणि सोलो राईड नक्कीच इंटरेस्टिंग आहे. खूप चॅलेंज कमी होऊन जातं, जे आहे ते स्वतःसाठी खूप छान. आणि मी म्हणणार नाही की प्रत्येकाने हे करावं, आपल्या फॅमिलीला एकत्र घेऊन पण सोलो करता येऊ शकतो. सोलोचा अर्थ हा आहे की एकत्र घेऊन सोलो, बट माझी तरी सोलो. तर हा फक्त पॉडकास्ट नव्हता, हा एक होता प्रवासाचा अनुभव. संघर्षातून उभं राहणं, जबाबदाऱ्या निभावणं आणि स्वतः म्हणजे स्वतः सोबत समाजालाही सोबत घेऊन जाणं, हे खूप मोठं काम करत आहेत सर. आणि सर तुमचं मनापासून आभार, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि तुमच्याकडून भरपूर काही काही शिकायला मिळालं. आणि नक्कीच हा पॉडकास्ट बघितल्यानंतर लोकांचे विचार बदलणार आहेत, त्यांचे जीवन जगण्याची काय म्हणायचं नियम बदलणार आहेत. हो, तर तुम्हाला एक्सपिरियन्स सांगा की कसं वाटलं सर इथं? सर्वप्रथम मी पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानतो की तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, मला विचार मांडण्याची इथं संधी दिली. आणि तुमचं हे जे काम आहे हे नक्कीच समाजामध्ये, मी म्हणतो की एका व्यक्तीमध्ये बदल होऊ दे, तुम्ही या गोष्टीमध्ये सक्सेस झाला. काउंट मॅटर करत नाही, इफेक्ट मॅटर करतो. सो तुम्ही इफेक्टिव्ह आहात आणि खूप इफेक्टिव्हली पुढे जाल. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कधीही या बाबतीत मला मदत लागली माझ्याबद्दलची तर मी कधी सांगत नक्की असेल. आणि हे एक समाजकार्य समजून मी नेहमी या कामात आपल्या सोबत आहे. थँक्यू सो मच. आम्हाला बोलवलं त्याबद्दल थँक्यू सो मच सर. तर हा होता आजचा पॉडकास्ट. आणि असेच नवनवीन आणि प्रेरणादायी तुम्हाला जर अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि स्टे इन्स्पायर्ड.